अवतारा भगवान के ईश्वर महाराज महाराज ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देववशे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजनासी भेटी किंवा हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन दूसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार माझे सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पदाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगाधिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्भुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्फूर्तिप्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अज्ञानतिमिर अन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं देववशे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना बंद करा
स्वर बंद करा. पांढरे दोन आहे, पांढरे दोन, पांढरे दोन आहे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवान परमात्म्याकडे संतांच्या भेटीची मागणी करणारा अभंग कीर्तनाकरिता समोर घेतला. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडे समोर उभं राहिल्यानंतर एक अतिशय महत्वाचं मागणं देवाकडे मागत आहेत की तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये मला आशांची संगती घडू दे. कुणाची? ज्यांच्या हृदयात तुझं वास्तव्य अखंड आहे ना. इको कमी करा, थोडा प्लेन आवाज द्या. तुझं वास्तव्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, आशांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी अशी माझी वासना आहे. आणि माझ्या मनात जी वासना निर्माण झालेली आहे ना देवा, ती तू माझी पूर्ण कर. अशा आशयाचा अभंग आपण चिंतनाकरिता समोर घेतलेला आहे. अभंगावरती काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवाचं वर्णन करायचं झालं तर आमच्या ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैशी आगडी अंगणा अंगी. ज्ञानोबाराय म्हणतात लावण्याच्या नभाळीत आलेला हा उत्सव आहे. कशाप्रमाणे की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाळी. लावण्याच्या नभाळीमध्ये एखादी नवतरुणी आल्यानंतर तिच्या ठिकाणचं सात्विक सौंदर्य जशा पद्धतीनं दिसतं ना, तसं आमच्या उत्सवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, आपल्या उत्सवाकडे पाहिलं, आपल्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तर हे आमच्या लक्षात येतंय की आम्ही देखील आता लावण्याच्या नवाळीत आहोत. नवे नवे अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. उत्सव शब्दाची इति कर्तव्यता स्पष्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसते. उत्सव शब्दाचा अर्थ काय? मला वाटतं उत्सव हा शब्द संस्कृत वाङ्मयातला शब्द आहे. उत अधिक सव मिळून उत्सव शब्दाची निर्मिती आहे. उत शब्दाचा अर्थ काय? उत्सर्जित होणं. ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर उतू जाणं. आणि सव शब्दाचा अर्थ आहे आनंद. जिथे आनंद उत्सर्जित केला जातो त्याला काय म्हटलेलं आहे? उत्सव म्हटलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयपटलावरचा आनंद या ठिकाणी उत्सर्जित होतो आहे, उतू जाताना या ठिकाणी दिसतो आहे. म्हणून याला उत्सव म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा सप्ताह असतो पण उत्सव मात्र पाहायला मिळत नाही. पण इथं पाहिलं तर आपला हा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्रिदिनात्मक उत्सव आपण संपन्न करत आहात. आणि या उत्सवातील उपांत्य कीर्तनाची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्या संयोगातून आदरणीय हरिभक्तीपरायण बाळाराम काका चौधरी यांच्या आदेशातून आणि पूजनीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वासुदेवजी महाराज यांच्या फोनच्या द्वारा ही सेवा करण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्या उत्सवाचा विचार केला तर ह्या मंडळीनं नियोजन केलेलं आहे. आणि नियोजक बऱ्याचदा अडचण नियोजकाची असते. पण इथं पाहिलं तर नियोजक कुणाला म्हणतात? तंतोतंत जे जिथे पाहिजे ते तिथे ठेवण्याची तयारी ज्याची असते त्याला खऱ्या अर्थानं उत्सवाचं नियोजन करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आदरणीय काकांच्या आदेशातून आणि त्यांच्या नियोजनातून संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील ही सर्वच दिग्गज मंडळी, अतिशय पूजनीय मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहे. मला वाटतं महाराजांचं वाजवणं आणि अनेक विद्यार्थी आपल्या हातून तयार देखील झालेले आहेत. पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीपजी महाराज
ते देखील या ठिकाणी मृदंगावरती उपस्थित आहेत. दुसरे मृदंगाचार्य रोहिदास महाराज ते देखील अतिशय सुंदर वातावरणामध्ये ते देखील उपस्थित आहेत. आणि टाळकऱ्याच्या लाहीनला सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्यक्ष नावाने जरी माझा तुमचा परिचय नसला तरी देखील वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुमच्या अंतःकरणातली भावना आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही सर्वांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बाब आहे. पूजनीय श्री महाराज आहेत, आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावानं दंडवत करतो आणि थोडस अभंगाच्या संबंधानं बोलतो. वास्तविक बघितलं तर उत्सव सप्ताह आम्ही का करावेत हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. नवे आम्ही उत्सव का करतो तर हे 3.5 दिवस आमच्या 365 दिवसाला एनर्जी देणारे ठरत असतात. आम्ही हे कीर्तन का ऐकावेत हा सर्व खटाटोप सर्वांनी इथं करावा आणि आम्ही ते श्रवण करावं एवढा खटाटोप कशाकरिता तर याच्या पाठीमागचं मूळ कारण असं आहे की 365 दिवसापर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये एक सुप्त पद्धतीची ऊर्जा उत्पन्न व्हावी आणि ती कायम तेवत राहावी. ही ऊर्जा निर्माण करण्याचं स्थान जर काय असेल तर वारकरी संप्रदायानं घालून दिलेली ही परंपरा आणि या परंपरेच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आहोत. वास्तविक बघितलं तर कुठलंही कर्म या जगतामध्ये कार्याशिवाय कर्म आम्हाला अर्थात प्राप्तीशिवाय आम्ही कुठल्याही कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. मग आम्ही सप्ताहाला उपस्थित राहतोय, मग इथं आम्हाला मिळणार काय तर आमच्या जीवनाचं कल्याण होण्याचं एकमेव साधन या धावपळीच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर आमच्या जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायानं घालून दिलेली ही शुद्ध परंपरा आणि या परंपरेनं आम्ही योग्य पद्धतीने तेनेची पंथे आम्ही जर त्याच पंथानं त्याच वाटेनं जर आमचं योग्य मार्गक्रमण झालं तर मग न पडे गुंता कुठेही अडचण निर्माण होऊ शकत नाही. पण आमच्या तुकोबारायांनी सांगितलंय आम्ही योग्य पंथ जो दाखवतोय ना त्याच्या पाठीमागे जर आमचं यदा कदाचित चालणं झालं नाही तर आमच्या जीवनामध्ये अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांचं एक प्रमाण प्रसिद्ध आहे. तुकोबाराय बोलतात पंथ पुढीलासी चालता नकडे मागीला आणि डोळे उघडावे. गाथा आणि ज्ञानेश्वरी आम्हाला काय शिकवते असा जर प्रश्न आम्हाला कोणी केला ना त्याचं सरळ सरळ उत्तर आहे की आमच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जीवनातला क्षण कसा घालवावा हे सांगणारी ज्ञानेश्वरी आणि गाथा आम्हाला आहे. प्रत्येक प्रश्न प्रापंचिक असू द्या, प्रश्न पारमार्थिक असू द्या, प्रश्न व्यावहारिक असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, गाथ्याला फक्त अंतःकरणपूर्वक विचारा, उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा समोरच्या माणसाला जर रस्ता कळत नसेल तर त्याच्या पाठीमागे आम्ही डोळे झाकून जाऊ नये. जर गेला तर काय होईल पंथ पुढीला असे चालता न कडे. बाबा मागच्यानं डोळे उघडून चाललं पाहिजे. जर नाही डोळे उघडले तर त्याचं जे वाटोळं होणार आहे ना ते आमच्या जीवनात पक्क ठरलेलं आहे. म्हणून आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं ही शुद्ध भावना घेऊन आम्ही आता मी हा मुद्दा का सुरुवातीला मांडतो आहे कारण अलीकडच्या काळामध्ये कुणाच्या पाठीमागे चालावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कुणाच्या पाठीमागे चालावं कारण मार्ग दाखवणाऱ्यांची संख्या मार्गाने चालणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जर विचार केला तर कुणाच्या मार्गाने जावं. आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जो मार्ग आम्हाला दाखवला ना तो योग्य मार्ग आहे आणि त्याच मार्गाने आमची वाटचाल झाली पाहिजे. त्या मार्गाने जर आमची वाटचाल झाली तर मग कुठेही अडचण निर्माण होणार नाही. अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या वाटा आहेत परंतु एक योग्य वाट वारकरी संप्रदायानं आम्हाला परंपरेनं जी घालून दिली
त्या परंपरेचे आपण सर्वजण पायिक आहोत आणि त्या अनुषंगानं आजची ही कीर्तन सेवा उपांत्य कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आपण चिंतनाकरिता समोर घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा पंढरीनाथाच्या समोर उभं राहून एक महत्वाचं मागणं मागतात. काय महत्वाचं मागणं मागतात की देवा, माझ्या जीवनामध्ये मला आशांची संगती घडू दे. कशांची? ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुझी प्राप्ती अखंड आहे, आशांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी. हा एक आपल्या अभंगाचा मूळ विषय आहे. पहिला प्रश्न आपला निर्माण होतो की बाबा, जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी म्हणतायत की संगती घडावी. मग वास्तविक पाहिलं तर थोडासा मागणीचा विषय मी तितकासा लांबवणार नाही, कारण आपण नेहमी तो विषय ऐकत आहात. मागणं अनुचित उचित वगैरे वगैरे आपलं सर्व ते नेहमीच्या ऐकण्यातला विषय असल्या कारणानं मी अगदी पुढचा विषय थोडासा वेगळी प्रस्तावना करण्याचा आज माझा थोडासा मानस आहे. न बोलता पुढे सरका. विठ्ठल इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय मागणं मागतात की माझ्या जीवनामध्ये संगती घडावी. मग प्रश्न असा निर्माण होतो, थोडस पंचदशीच्या आपण श्लोकातून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंचदशीकार म्हणतात, संगीही बाध्यते लोका निसंगात सुखमश्नुते. संघामध्ये नेहमी काय आहे? बाधा निर्माण होते आणि निसंग मनुष्य हा कायम सुखी आहे, असं पंचदशीचं वचन आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की माझ्या जीवनामध्ये संगती घडावी. मग इथं तुकोबारायांच्या पहिल्याच वाक्यावरती पंचदशीच्या आधारानं जर आरोप करायचा झाला तर खऱ्या अर्थानं संघ हा नेहमी बाधा करणारा आहे. मग नेहमी बाधा करणारा जर संघ असेल तर त्याच संघाची अपेक्षा तुकोबाराय तुम्ही का करतात? तर याचं उत्तर असं आहे, आपण संगतीचे काही विभाग करणं गरजेचे आहे आणि त्या विभागातून आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. वास्तविक बघितलं तर 3-4 प्रकारची संगती आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रामुख्याने आपण 3 प्रकारची संगती पाहू. पहिली आहे दुस्संगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती. दुस्संगती कशाला म्हणतात? तर दुस्संगतीच्या संबंधानं नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी एक सूत्र खर्ची घातलेलं आहे. नारद महर्षी बोलतात, दुस्संग सर्वथैव त्याज्याः. दुर्जनाचा माणसानं कायम त्याग केला पाहिजे. एक क्षण जरी आम्हाला दुर्जनाची संगती घडली तर आमचं समग्र जीवन हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. एक क्षण जरी दृष्टाची संगती आमच्या जीवनामध्ये घडली तर आमचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुस्संगस सर्वथैव त्याज्याः. सर्व बाजूने सर्व ठिकाणी दुर्जनाचा कायम त्याग घडला पाहिजे असं नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी सांगत आहेत. मग जर दुर्जनाचा कायम त्याग घडावा इथपर्यंत आम्हाला लक्षात आलंय, पण हा दुर्जन म्हणजे तरी नेमका कोण? तुकोबाराय बोलतात, म्हटले विंचवाच्या फक्त आणि फक्त नांगीमध्ये विष आहे. कुठं विष आहे? नांगीत. असं म्हटलं जातं, विंचवाची नांगी तोडून टाका आणि विंचू खिशात घेऊन फिरा, काही करत नाही असं म्हणतात. यदा कदाचित एखादा प्रयोग करायला जाईल, थोडस राहून जायचं, परत कीर्तनात सांगितलं असं व्हायला नको म्हणून असं म्हणतात. माझ्यावर तो आरोप घेत नाही. म्हणजे विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, पण दुर्जनाचा विचार सांगत असताना, पण दुर्जन हा वैयक्तिक आमच्यासाठी चांगला कधीही ठरू शकत नाही. आम्ही आमच्या स्वार्थार्थ त्याच्या संगतीत जाऊ शकतो. आमचा स्वार्थ पूर्ण आमच्या जीवनात कदापि घडू नये, आणि घडली तर जीवनात अधोगती कशी होते उदाहरण सांगतो.
उन्हाळ्याचे दिवस होते. एक मनुष्य रस्त्यानं निघाला आणि जात असताना उन्हाळ्याचं भर दुपारचं 12 वाजेचं ऊन होतं. चालत असताना चालता 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 थकलेल्या अवस्थेमध्ये कुठंतरी विश्राम करावा म्हणून एका वृक्षाच्या सावलीला तो मनुष्य बसला आणि बसल्यानंतर त्याच ठिकाणी थकलेला असल्या कारणानं झोपी गेला. झोपल्यानंतर कालांतरानं त्या वृक्षाच्या फांदीमधून उन्हाची जी तिरीम होती ना ती त्याच्या चेहऱ्यावरती पडू लागली. या महाराज विठ्ठल विठ्ठल तो मनुष्य झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरती ऊन पडत होतं आणि त्या वृक्षावरती राजहंस नावाचा पक्षी होता. त्या राजहंसानं विचार केलाय, म्हटले या माणसाची झोप मोडता कामा नये. इकडे लक्ष द्या, मी थोडं माणसाचंच सांगतोय, फक्त माणसाला राग येऊ नये म्हणून पक्षी घ्यायचे. बाकी जे चाललंय ते माणसाचं आहे. राजहंसाने विचार केलाय, म्हटले या माणसाच्या चेहऱ्यावरती ऊन पडलं तर याची झोप मोडेल. हा विचार कुणाला येऊ शकतो? मला वाटतं राजहंस सोडून दुसरा कुणाच्याही अंतःकरणात हा विचार उत्पन्न होऊ शकत नाही. राजहंस इथं पक्षी न घेता राजहंस हा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. बराच वेळ तो मनुष्य सुख निद्रेमध्ये आनंद त्या निद्रेचा भोगत होता. कालांतरानं तो जो वृक्ष होता ना ते कावळ्याचं राहण्याचं ठिकाण होतं आणि तो दृष्ट कावळा त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर आपला देहधर्म केला. ज्या क्षणी देहधर्म केला त्या झोपलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरती ती विष्ठा पडली. काहीतरी गार लागलंय म्हणून बघितलं, पक्षाची विष्ठा. राग आला, एक दगड उचलला आणि वरच्या दिशेनं भिरकावला. कावळा उडून गेला आणि राजहंसाच्या वर्मी दगड लागला आणि राजहंसाला प्राणाला मुकावं लागलं. मला सांगा राजहंसाची काय चूक आहे? काहीही चूक नाही, पण एक क्षण दृष्ट कावळ्याची संगती काय झाली त्याच्या जीवनामध्ये घडली आणि परिणाम प्राणाला मुकावं लागलं. एवढा दृष्ट लाभ त्या राजहंस पक्षाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आम्ही कुणाची संगती करावी हे फार महत्वाचं आहे. नवे नवे आमचा उद्धार करण्याचं सामर्थ्यही संघामध्येच आहे आणि आमचं पतन करण्याचं सामर्थ्य देखील हे संघामध्येच आहे. तुकोबाराय बोलतात विठ्ठल विठ्ठल पतन उद्धार संघाचा महिमा संकष्टवी ते जमे आत्मा संकष्टवी पतन संघाचा संकष्टवी ते जमे आत्मा संकष्टवी ते जमे आत्मा पतन आणि उद्धार हा महिमा जर कशाचा असेल तर हा संघाचाच महिमा आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे आधमा संत सेवी. आधमा त्याजावे आणि संत सेवी म्हणजे संगती संतांची करावी. आधमाची संगती करू नये. आधमाची म्हणजेच दुर्जनाची आणि अशा दुर्जनाची संगती जर आमच्या जीवनामध्ये घडली तर तुकोबाराय सांगतात जीवनात कदापि कल्याण होऊ शकत नाही. मग उद्धार व्हावा हेही आमच्या मनाचाच संकल्प आहे आणि पतन व्हावं हेही आमचं मनच ठरवू शकतं. अन्य हे संकल्प आणि विकल्प या दोनही गोष्टी मनाच्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. वास्तविक बघितलं तर जीवनाची अधोगती ही संघावरतीच अवलंबून आहे आणि जीवनाचं कल्याण हे देखील संघावरतीच अवलंबून आहे. म्हणून आम्ही कुणाची संगती करतो हे फार महत्वाचं आहे. वास्तविक बघितलं तर
प्रपंचाची संगती ही आम्हाला आरंभाला सुखदायक आहे, परिणाम मात्र दुःखाचा आहे. आणि परमार्थाची संगती ही आरंभाला आम्हाला यदा कदाचित दुःखदायक वाटू शकते, पण परिणाम मात्र सुखाचा आहे. विठ्ठला दोनांचीही उदाहरणं सांगतो. मला सांगा, आरंभाला सुख आहे आणि परिणाम दुःखाचा आहे, याचं नाव आहे प्रपंच. आपण सर्वजण त्यातून गेलेलो आहोत. माझा एक साधा प्रश्न आपल्याला आहे. मला सांगा, 12:30चा मुहूर्त असावा आणि 12:15 वाजता नवरदेवाला जाऊन भेटा आणि त्याला फक्त विचारा, बाबा आता कसं वाटतंय. कधी लग्नाच्या दिवशी 12:30ला त्याला जर 12:15 वाजता विचारलं, बाबा कसं वाटतंय, मला वाटतं त्याला विचारण्याची गरज नाही. आपण सगळे त्याच्यातून गेलेलो आहोत. त्याची त्यावेळची अवस्था, स्वर्ग 2 बोट शिल्लक राहिला की काय, नाही या आनंदाशी जोडा. कधी लग्नाच्या दिवशी 12:30 वाजता. पण त्याच नवरदेवाला 6 महिन्यानं जाऊन भेटा. त्यावेळेला त्याची काय अवस्था असते. आपल्याकडे त्या प्रमाणाला वेगळी चालही नाही. संसार दुःखमूळ अगदी म्हणजे पूर्ण हवा काढून टाकलेली त्या प्रमाणाची अशी अवस्था किती दिवसानं होती. 6 महिन्यानं. मला सांगायचं काय, आरंभ सुखदायक आहे, आरंभ हा सुखदायक आहे, पण परिणाम मात्र दुःखाचा आहे. याचं नाव आहे प्रपंच. आणि अशा प्रपंचाची संगती ही आम्हाला कधीही सुख प्राप्त होऊन देणार नाही. या उलट पारमार्थिक दृष्टिकोनातून परमार्थाची संगती, आम्ही आषाढी कार्तिकीची वारी करणारी मंडळी आहात, बरोबर. मला सांगा, आळंदीहून आपण पंढरीची वारी करणारी मंडळी आहात. आळंदीहून पुण्याच्या दिशेला निघालं की पहिल्या दिवशी सगळं धोतर चिखलानं मागतं. कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी वाटतंय आता चालूच नाही, म्हणून की काय पुण्यात दुसराही मुक्काम पुण्यात असतो. तिसऱ्या दिवशी सासवडचा घाट चढूच नाही असं वाटतंय. 5व्या दिवशी पायाला फोड येतात, पुढे चप्पल चावते, नाही 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 ते त्रास त्या ठिकाणी होतो. कुठपर्यंत? वाखरी येईपर्यंत. एकदा का वाखरीतून पंढरी नगरीमध्ये प्रवेश झाला आणि त्या परमात्मा पंढरीनाथाचा एकदा कळस पाहिला की मग पाठीमाग जो काही शीण भाग जो झालेला आहे ना, त्याचा कुठलाही त्रास वाटत नाही. भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, करीन नावा निंबलोण. भागलेल्या जीवाला तो परमात्मा त्या ठिकाणी काय देतो? विसावा. मग त्या परमात्म्याचं एकदा आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया, एकच विठ्ठल देखिलिया, जन्मा आल्याचे सार्थक. ऐशे तुका म्हणे, म्हणजे तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्याची सार्थकता जर कशात असेल तर त्या परमात्म्याचं दर्शन काय एकदा झालं की मग धोतर चिखलानं माखलेलं आठवत नाही, पायाला आलेले फोड आठवत नाही, पाठीमागे शारीरिक दृष्टिकोनातून जो काही त्रास भोगलाय ना त्याचा कुठलाही परिणाम या जीवनावरती अर्थात होत नाही. याचं कारण काय? आरंभ हा परमार्थाच्या दृष्टिकोनातून कठीण सांगितलेला आहे. आपल्याकडे प्रसिद्ध प्रमाण आहे, परमार्थ नोहे का? लेकुराच्या गोष्टी परमार्थ हा लेकराचा खेळ नाही असं का? तर याचं कारण असं आहे, आरंभामध्ये परमार्थाच्या वाटेनं चालत असताना सुरुवात अतिशय कठीण आहे. मला सांगा, आम्ही माळ घालतो कशाकरिता? माळ घालणं या शब्दाचा अर्थ सांगू?
माळ घालणं या शब्दाचा अर्थ असा आहे की देवा, आजपर्यंत या देहाचा वापर हा देह माझा आहे, मी याच्या संबंधानं जे काही कर्म करत होतो ना ते माझे कर्म आहे अशी भावना तोपर्यंत असते. कुठपर्यंत? जोपर्यंत माळ नाही. ज्या दिवशी माळ गळ्यात घातली ना देवा, या देहावरती आम्ही आता तुळशी पत्र ठेवलेलं आहे आणि ज्या वस्तूवरती तुळशी पत्र ठेवलं जातं ना ती वस्तू त्याची न राहता ती परमात्म्याची होत असते. माळ घालणं याचा अर्थ सांगू. माळ घालणं म्हणजे देवा, आजपासून आम्ही तुमचे झालेलो आहोत देवा, आता इथून पुढे जे जे काही जे करू ना ते सगळं तुझ्या संबंधानं आहे. काय काय? आमचा प्रपंच हाही देवा तुझ्या संबंधानं, आमचा परमार्थ हाही देवा तुझ्या संबंधानं. पण एक सांगू का, आमच्याकडे माळ याच्याकरिता घातली जाते बाबा, इकडे जात होता, खाऊ नये ते खात होता, पिऊ नये ते पित होता, मग आता त्याच्या गळ्यात एकदाची माळ असं आपल्याकडे बोललं जातंय. पण एक सांगू का, खाणं पिणं बंद व्हावं याकरिता माळेचा वापर अजिबात करू नये. का करू नये? परमार्थ हा प्रांत स्वतंत्र आहे आणि हे जे बाकीचं जे चाललंय ना हे सगळं स्वतंत्र आहे. माळ का घालावी? आजपासून देवा अशी भावना ज्या दिवशी निर्माण होईल ना की देवा आजपासून या देहानं जे काही करेल ना हे तुझ्या संबंधानं करेल. पैसा कमवायचा ना, पोटभर पैसा कमवा, पण कुणाच्या नावानं? बाबा देवा तुझ्या संबंधानं, हे माझं याच्यात काहीही नाही, ही भावना निर्माण होणं याचं नाव आहे माळ घालणं. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर प्रपंचाची संगती ही सुरुवातीला सुखदायक वाटते, परिणाम मात्र दुःखाचा आहे. आणि परमार्थातली सुरुवात मात्र ही सुरुवातीला दुःखदायक आहे. परमार्थ नव्हे लेकुराची गोष्टी किंवा भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. कारण निवडे तो बळी विरळा शूर. शूराचं काम काय आहे? भक्ती करणं हे शूराचं काम आहे, सामान्याचं काम नाही. माझा विषय हा चाललेला आहे की बाबा आरंभ जिथे सुखदायक आहे, परिणाम दुःखाचा आहे, ही आहे दुःसंगती. आणि जिथे आरंभ यदा कदाचित दुःखदायक वाटू शकतो पण परिणाम मात्र सुखाचा आहे, ही आहे सत्संगती. विठाला विठाला म्हणून दुःसंगती ही नेहमी दुःख देणारी आहे. कशाप्रमाणे?
तर मला सांगा, कुठल्याही अंगानं दुःसंगती जीवनामध्ये झाली तर ती बाधा करणारी आहे. उदाहरण सांगतो, एकाची मावशी पुण्यासारख्या शहरामध्ये कोळशाचा व्यापार करत होती आणि तिचा तो पुतण्या बाहेरच्या देशामध्ये शिकत होता. 4-2 वर्षापूर्वी 4-2 वर्ष झाली त्यांची भेट गाठ नाही आणि पुण्यात तो अचानकपणे उतरला आणि त्याच्या मनात संकल्प जागृत झाला की बाबा मावशीची भेट घेतली पाहिजे. म्हणून मावशीच्या दुकानाच्या समोर गेला आणि गेल्यानंतर मावशीनं त्याला पाहिलं, त्यानं मावशीला पाहिलं आणि त्यांचं प्रेम व्यक्त व्हावं याकरिता मावशीला त्यानं आलिंगन दिलं. भेट संपली, सगळं काही संपलं आणि तो रस्त्यानं निघाला. त्याचे कपडे कसे होते सांगू का? अतिशय सुंदर शुभ्र पांढरे कपडे त्यानं घातलेले होते आणि मावशीचे कपडे कसे? व्यापार कोळशाचा करत होते. आलिंगन दिलं, कपडे पूर्ण काळे झाले. इथं सांगू का, आरंभ पाहिला, भेटीच्या वेळेला आनंद वाटला. ज्या वेळेला मावशीची भेट आहे ना त्यावेळेला आनंद वाटला आणि पुढे रस्त्यानं जात असताना विचार केलाय, बाबा नसतो मावशीला भेटलो तर बरं झालं असतं. म्हणजे शेवटी दुःख झालं. आरंभ सुखदायक वाटला, परिणाम मात्र दुःखाचा आहे. या उलट तोच मनुष्य त्याच शहरामधून फिरत असताना फिरता 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 अत्तराच्या दुकानामध्ये गेला आणि त्यानं भाव विचारायला सुरुवात केली. याची किंमत काय, त्याची किंमत काय, असं विचारता 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 काचेला धक्का लागला आणि सगळ्या बाटल्या त्या ठिकाणी पडल्या फुटल्या. दुकानदाराला राग आला, अशी बाही मागे सारली आणि जोरात कानाखाली मारली. दुकान तुमचं होतं वाटतं. ठीक आहे, कानाखाली मारली, रस्त्याने निघाला आणि जात असताना पुढे त्याच्या संपूर्ण शरीराचा दुर्गंध सुटलेला होता. बरोबर नाही, गालात मारली इथपर्यंत ठीक आहे, पण कोणी? अत्तरवाल्यानं मारली. गालात मारली त्यावेळेला झालेलं दुःख आहे. आणि पण पुढे जाऊन पाहिलं तर सुगंध जीवनामध्ये, अर्थात शरीराचा सुगंध आहे. आरंभ दुःखदायक आहे पण परिणाम कशाचा आहे? सुखाचा आहे. म्हणून चांगल्याची संगती यदा कदाचित वाईट स्वरूपानं जरी आमच्याशी झाली ना, पण ती जीवनाचं कल्याण करणारी ठरू शकते. पण वाईटाची संगती मात्र यदा कदाचित चांगल्या स्वरूपानं जरी आमच्या सोबत आली ना, तरी ती आम्हाला जीवनामध्ये बाधाच निर्माण करणारी आहे. विठ्ठला शास्त्रानं महापाप्याचे प्रकार सांगत असताना 5 महापापी सांगितले. त्यातल्या 4घांची नावं सांगितली, 5व्याचं मात्र नाव सांगितलं नाही. कोण 4? एक आहे ब्रह्महत्या करणारा, सुरापान करणारा, चोरी करणारा आणि गुरुपत्नी गमन करणारा. या 4घांची नावं सांगितली. 5व्याचं नाव का सांगितलं नाही? तर 5व्याच्या बाबतीत बोलत असताना असं सांगितलंय, या 4घांच्या जो संगतीत राहतो ना तो स्वतंत्र 5वा आहे. मग चोरी करणाऱ्याच्या फक्त सोबत गेला तरी चोरी न करू द्या, पाप मात्र सारखंच लागतंय. दारू पिणाऱ्याच्या संगतीत दारू न पिऊ द्या तरी देखील शास्त्र त्याला मुभा देत नाही. आम्ही बऱ्याचदा म्हणतो, अहो आम्ही फक्त त्यांच्या सोबत गेलो, ते वेगळ्या टेबलावरती बसले, आम्ही वेगळीकडे बसलो, असं जरी आम्ही बोलत असलो ना तरी शास्त्र याला मुभा देत नाही. शास्त्र सांगते, दोघाशी पतन सारिखेची केले पाप जेणे दिले केले पाप जेणे दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. शास्त्रकार सांगतात, बाबा पाप करणारा आणि पापाला अनुमोदन देणारा, दोघाशी पतन
सारखेचे दोघांना सारख्याच स्वरूपाचं पाप लागतंय, म्हणून आम्ही कुणाच्या संगतीत राहावं हे फार महत्वाचं आहे. म्हणून चोरी करणाऱ्याच्या संगतीत गेला तर पाप चोरी न करता ते पाप भोगावं लागतंय. दारू पिणाऱ्याच्या संगतीत शास्त्राचं थोडं बाजूला ठेवा. दोघं एका 2 व्हीलर वरती गावात येताना दिसले तर संपूर्ण गाव त्यांना न पिऊ द्या तरी काय म्हणतंय, बाबा याच्या पाठीमागे बसून आलाय म्हणजे काहीतरी कुठंतरी पाणी हे का, तर याचं कारण असं आहे, हा मानवी स्वभाव आहे. ज्याच्या संगतीत गेलो ना, मग कितीही आम्ही चांगला असू द्या, पण दुर्जनाच्या संगतीत एवढं सामर्थ्य आहे, चांगल्याला ते बिघडवतं. कुसंगे नाचला साधू तैसा, कुसंगे नाचला साधू तैसा, हो कुसंगे नाचला साधू तैसा, कुसंगे नाचला साधू तैसा, एक नाचा संगे हिना जो भंगना, 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 संगे नाचला साधू तैसा, संगे नाचला साधू तैसा, संगे नाचला साधू तैसा, संगे नाचला साधू तैसा, एक नाचा संगे हिरा जो भंगना, संगे नाचला साधू तैसा, संगे नाचला साधू तैसा, एक नाचा संगे हिरा जो भंगना, संगे नाचला साधू तैसा, संगे नाचला साधू तैसा, साधू तैसा. साधू जैसा जरी असला तरी कुसंगे नाडीला, कुसंगे म्हणजे दुर्जनाच्या संगतीने नाडीला म्हणजे वाया गेला. खऱ्या अर्थानं विचार केला तर अशा दुर्जनाची संगती जीवनामध्ये जर घडली तर ती नेहमी बाधा करणारी आहे. तुकोबाराय सांगतात, पंचदशीचं जी सुरुवात सांगितली, संगीही बाध्यते लोका निसंगात सुखमश्नुते, त्यातली पहिली संगती सांगितली दुर्जनाची. ही दुर्जनाची संगती ही कायम बाधा करणारी आहे. तुकोबाराय सांगतात, देवा अशा संगतीची अपेक्षा माझ्या जीवनामध्ये नाही. मग दुसरी आहे विसंगती. विसंगतीचा जर विचार केला तर तुकोबाराय सांगतात, अशीही संगती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली नाही. विसंगती कशाला म्हणतात? आपलं जिवंत उदाहरण सांगतोय. आमच्या प्रपंचामध्ये रोज आमच्या घरात जी चालली ना, ही वेगळी दुसरी काही नाही, ती विसंगतीच आहे. पती एकीकडे बोलतोय, पत्नी दुसरीकडे बोलते. जर असं जीवनामध्ये असेल तर ही काय आहे? विसंगती आहे. हे बाकीच्यांचं सोडून द्या. तुकोबारायांनी एक उदाहरण गाथ्यामध्ये दिलेलं आहे. म्हटले, एक कर्नाटक प्रांतातली मुलगी आणि महाराष्ट्र प्रांतातला मुलगा यांचं लग्न जुळलं. कसं जुळलं ते तुकोबारायला विचारा. तर त्या काळात व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे वगैरे अलीकडच्या काळात जे काही साधनं आहेत त्यातलं एकही साधन त्या काळात नसताना देखील असं लग्न जमलं. तुकोबाराय सांगतात काय, कानडीने केला मराठा प्रतार, अडचण एकाचे उत्तर एका नये, एकाचे उत्तर एका नये. आता उदाहरण सांगायचं झालं तर अगदी मोजकं सांगतो. कर्नाटक प्रांतातली मुलगी आणि महाराष्ट्र प्रांतातला मुलगा, दोघांचंही कल्याण सारख्या स्टेशनवरून कर्नाटकला जाण्यासाठी रेल्वेचं रिझर्वेशन कन्फर्म होतं. दोघही रेल्वेत बसले, पण दोघही एकमेकासोबत बोलत नव्हते. काळ जुना होता, कारण जुन्या काळात पती पत्नी असं म्हणतात लोकांच्या समोर 2-2 मुलं होईपर्यंत बोलत नव्हती. एक वाक्य सांगू का? पाठीमागे एका विचारवंताने एक वाक्य असं लिहिलेलं होतं,
त्यानं सांगितलं, म्हटले जुन्या काळामध्ये पती जर 1 किलोमीटर पुढे चालला तर त्याची पत्नी पाठीमागे 1 किलोमीटर चालायची. असं का? आणि आत्ताची परिस्थिती पाहिली तर दोघं किलोमीटरचं अंतर सोडा, मीटरचं देखील अंतर राहिलेलं अंतर सोडा, हातात हात घालून चालतात. याचं कारण सांगत असताना त्यांना असं सांगितलं, म्हटले त्या काळात त्याला विश्वास होता, कमीत कमी मी 1 किलोमीटर नाही 10 किलोमीटर पुढे चालू दे, ही कुणाच्या पाठीमागे येणार? माझ्याच मागे येणार, असा विश्वास त्याला त्या काळामध्ये होता. आज हातात हात घालून चालण्याची वेळ का आली? यदा कदाचित वेगळं काही घडण्याची शक्यता आहे, म्हणून तशी परिस्थिती. म्हणून जुन्या काळातली हे पती पत्नी, रेल्वेचं रिझर्वेशन होते, ती सीटावरती बसली, पण हा एवढा शब्द दरिद्री होता की बोलण्याकरिता मंगलाचरण कसं करावं, त्याला वस्तुनिर्देश रूप करावं की आशीर्वादात्मक करावं, यातलं काही त्याला कळत नव्हतं. काय करावं? बराच वेळ गेला, महाराष्ट्र प्रांत संपला आणि शेवटी पत्नीच्या जवळ जाऊन बसला. आणि जाऊन बसल्यानंतर आपल्या पत्नीशी काहीतरी बोलावं म्हणून त्यानं एक प्रश्न विचारला. त्यानं तिला प्रश्न विचारला की या स्टेशनचं नाव काय? काय प्रश्न विचारला? म्हटले बाहेर हे स्टेशन आलंय, या स्टेशनचं नाव काय? तिला वाटलंय यांनी काहीतरी विचारलंय, म्हणून तिनं उत्तर दिलं येनंत्री. आता येनंत्री हा कर्नाटकातला शब्द आहे, याचा अर्थ आहे काय म्हणता? याने विचारलं येनंत्री, तिने विचारलं, म्हटले काय म्हणता? याला वाटलं या स्टेशनचं नाव काय? येनंत्री. हेही स्टेशन गेलं, पुढचं स्टेशन आलं. त्यानं विचारलं, म्हटले अगं सांग, आता हे कीर्तन चाललंय, सगळी मंडळी बसलेली आहेत, म्हटले या स्टेशनचं नाव काय? परत तिचं उत्तर ठरलेलं काय? म्हणजे आपण सगळे त्याच गाडीत असले पाहिजे. त्याला वाटलं यदा कदाचित पाठीमागे खुर्द असेल, हे बुद्रुक असेल. तिसरं स्टेशन आलं, परत त्यानं विचारलं, म्हटले या स्टेशनचं नाव काय? काय? हा म्हटले पाठीमागे धरण दिसत होतं. त्या सोलापूर जिल्ह्यात एक सावरगाव नावाचं गाव आहे, तिथे धरणग्रस्त झाल्यानंतर त्या एका गावाच्या 62 वाड्या झाल्या. मी तेव्हापासून ठरवलं येनंत्री 62 वेळेला सांगायची. 5-10 स्टेशन गेले, प्रत्येक स्टेशनला ही एकच उत्तर देते. त्याला वाटलं यदा कदाचित ही याच्या गावाकडे आल्यामुळे आपली मस्करी करत असली पाहिजे. याला थोडा राग आला, यांना अशी बाही मागे सारून ठेवले आणि सांगितले, म्हटले आता हे पुढचं स्टेशन येऊ दे. पुढचं स्टेशन आलं, त्याचा प्रश्न तोच, काय या स्टेशनचं नाव काय? तिनं परत तेच उत्तर दिलं, पण कसं घाबरत घाबरत येनंत्री असं उत्तर दिलं. याला राग आला, जोरात कानाखाली मारला, इतका जोरात कानाखाली मारली. आणि मग त्यावेळेला ती बोलू लागली, काक बडत्री, काक बडत्री, म्हणजे का रागवता? हे कितीही वेळ सांगितलं तरी हे काय आहे? विसंगतीच आहे. का? दोघांची भाषा एकमेकाला कळत नाही, म्हणजे काय आहे? विसंगती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, कानडीने केला मराठा भतार, एकाचे उत्तर एका नये. म्हणजे सरळ सरळ विचार केला तर बाबा जीवनामध्ये विसंगती झाली तर जीवनात कदापि कल्याण होऊ शकत नाही. विसंगती देखील ही दुःख देणारी आहे. पहिली संगती दुःसंगती, ही दुःख देणारी आहे. दुसरी आहे विसंगती, ही जीवनामध्ये दुःख देणारी आहे. आणि आमच्या प्रपंचात जीवन जगत असताना पावला पावलाला आम्हाला विसंगती पाहायला मिळते. मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडणं ह्या खऱ्या अर्थानं विसंगतीच आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा अशी विसंगती ही माझ्या जीवनामध्ये नको. मग माझ्या जीवनात देवा अशी संगती दे, कशी? ज्यांच्या हृदयामध्ये सत्स्वरूपाचं वास्तव्य आहे ना, अशांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं देव बसे चित्ती, 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 देव बसे चित्ती.
तुकोबाराय सांगतात, देववशे चित्ती त्याची घडावी संगती, घडावी संगती. बऱ्याचदा हे म्हणत असताना विसंगती होते. कारण ते चालीत बसत असताना बऱ्याचदा आपण कितीही ठरवलं तर तो कधी कधी वी पुढे जातो. कारण त्याची घडावी संगती. पण आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय सांगतात, अशी संगती घडावी. कशी? देवा तुझं वास्तव्य ज्यांच्या ठिकाणी आहे ना, आशांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी. आता संगती घडावी हे आम्हाला आतापर्यंत कळालं. कुणाकुणाची घडावी, कुणाची घडू नये, हाही विषय आमच्या आतापर्यंत लक्षात आलेला आहे. आहे आहे म्हणजे विसंगती जीवनात घडू नये एक, दुस्संगती जीवनामध्ये घडू नये दोन, पण या दोन संगती घडू नये, तिसरी संगती मात्र जीवनामध्ये घडावी. ती कोणती? सत स्वरूपाची संगती घडावी आणि सत नाम संतांची संगती घडावी. हे दोनही विषय मी आपल्याला थोडस वेदांताच्या दृष्टिकोनातून, सत सत म्हणजे तरी काय, अभावम अप्रतियोगित्वम, ज्याच्या ठिकाणी कुठलाच अभाव नाही त्याला काय म्हटलेलं आहे? सत म्हटलेलं आहे. आणि या जगतामध्ये सत काय आहे तर परमात्म तत्व एवढं एकच सत्य आहे. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार, म्हणजे त्रिकाला बाधित सत्यत्व कुणाच्या ठिकाणी आहे? परमात्म्याच्या ठिकाणी आहे. सत्य तू भूतकाळात, सत्य तू वर्तमानात, सत्य तू भविष्यात, तीनही काळात परमात्माच सत्य आहे. कसं? तर परमात्म्याचा आम्हाला जन्म सांगता येत नाही. परमात्मा कधी जन्माला आला? परमात्म तत्व हे ठाईचा चिकाळा, अनादि बहुकाळा, ज्याच्या संबंधानं अनादि शब्दाचा वापर आहे, म्हणजे त्याचा प्रारंभ आम्हाला सांगता येत नाही. वर्तमानाचा विचार केला तर अस्ति जायते विपरिणमते, हे जे षडविकार जे आहेत ना, हे त्या परमात्म्याच्या संबंधानं नाही. म्हणून वर्तमानातले जेवढे काही व्यवहार घडतायत ना, हे सगळे त्याच्या सत्यनं आहे. म्हणून वर्तमानामध्ये सत्य तू. आणि भविष्याचा विचार केला तर न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितवान भूयाः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे किंवा नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोचयतु मारुतः. परमात्मा काय आहे? न जायते म्रियते वा, म्हणजे परमात्म तत्व हे कधीही न मरणार तत्व आहे. थोडस बोलून जातो. आपल्याकडे श्रद्धांजलीपर भाषण करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, बरोबर. अलीकडे व्हॉट्सअपला श्रद्धांजली देण्याचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण तिथं आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून एक चुकीचं वाक्य वापरलं जातं. लक्षपूर्वक आहे का? हे वाक्य वापरलं जातंय, त्यांच्या आत्म्यास काय चिर शांती लाभो. हे वाक्य जो लिहितो ना, धर्मद्रोही जर कुणाला म्हणायचं असेल, मी थोडस लक्ष जाणीवपूर्वक बोलतोय, धर्मद्रोही जर कुणाला म्हणायचं असेल तर हे वाक्य लिहिणाऱ्याला म्हणावं. का? तर आम्ही गीतेच्या तत्वज्ञानानं हिंदू संस्कृती जगते आहे, बरोबर. आम्ही गीतेचं तत्वज्ञान घेऊन जगणारी जर माणसं असेल तर आमची गीता सांगते न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितवान भूयाः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. नित्य शाश्वत आमचं परमात्म तत्व आहे आणि त्याच्या संबंधानं आम्ही बोलतोय आत्म्यास चिर शांती लाभो. मला वाटतं तिथे लिहायचंच असेल तर काय गती मिळावी वगैरे वगैरे काय लिहायचं ते लिहा. आपल्या लिहिल्यानं काही फरक पडत नाही. केले कर्म झाले त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जे केलंय ना तेच भोगावं लागतंय. त्याच्याच पद्धतीनं पुढची गती आहे. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर गीता हे आमचं तत्वज्ञान आहे. मला वाटतं गीता आमचा धर्मग्रंथ आहे हे बऱ्याच 80 वर्षाच्या मुलाला सांगता येत नाही. म्हणाल 80 वर्षाची कुठं मुलं असतात का?
मी बोलतो असं नाही, तुकोबारायची भाषा सांगतो. तुकोबाराय सांगतात, वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. वयानुसार जर त्याचा विचार नसेल तर काय समजावं, बालक समजावं. तुकोबाराय बोलतात माझं यातलं काही नाही. म्हणजे सरळ सरळ जर आम्ही विचार केला तर गीता हा आमच्या धर्माचा धर्मग्रंथ आहे हे आम्ही आज पर्यंत. जर इथून पुढे एक वाक्य सांगू का, अलीकडे गर्व से कहो हम हिंदू हे म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय, पण हिंदू धर्म काय आहे हे तळापर्यंत जाणाऱ्यांचं प्रमाण मात्र खालावलेलं दिसतंय. एक वाक्य सांगू का, जोपर्यंत आमची गीता आमच्या शाळेत शिकवली जात नाही ना, तोपर्यंत कितीही दिवस गर्व से कहो म्हणा, परिणाम होणार नाही. ज्या दिवशी अमेरिका सारख्या देशानं त्यांच्या देशात श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यासक्रम 6वी पासून चालू केलाय, आणि आता कुठंतरी एक सांगू का, आमचा धर्म हा बुडला कशानं जाईल, फक्त तत्वज्ञान संस्कृती ढासाळली की धर्म बुडेल, हे एक फार मोठं षडयंत्र रचलं गेलं. आणि त्याचा परिणाम आजच्या काळात आम्ही जे काही भोगतो आहोत ना, याचा परिणाम जर काय असेल तर आज आम्ही आमच्या मुलांच्या हातात काय देतोय, मोबाईल नावाची वस्तू आम्ही आमच्या मुलांच्या हातामध्ये देतोय. पण मोबाईलच्या जागेवर ज्या दिवशी गीता येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का तर एक वाक्य सांगतोय, तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही हिंदू आहात म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ असं म्हणत असाल, पण मी बोलतो असं नाही. एक जगप्रसिद्ध फिलॉसॉफर म्हणून ज्याची गणती केली जाते, आइन्स्टीन नावाचा जगप्रसिद्ध तत्ववेत्ता, तो ज्या वेळेला भारताच्या भूमीत पहिल्यांदा आला ना, त्यावेळेला भारताच्या भूमीला साष्टांग दंडवत आइन्स्टीननं घातला. त्यावेळेला त्याच्याबरोबर असलेल्या बाकीच्या लोकांनी आइन्स्टीनला विचारलं, म्हटले का हो तुम्ही इथं असं लोळलात का? दंडवत शब्द त्यांना माहिती नाही. तुम्ही इथं असं लोळलात का? त्यावेळेला आइन्स्टीनच्या मुखातलं जे वाक्य आहे ना, ते फार महत्वाचं आहे. आइन्स्टीननं सांगितलं, मी जगातलं सगळं तत्वज्ञान अभ्यासलं, पण ते कशाच्या जोरावर? माझ्या बुद्धीच्या जोरावर अभ्यासलं. माझ्या बुद्धीच्या जोरावरती मी संपूर्ण जगाचं तत्वज्ञान अभ्यासलं, पण मी भारतातल्या हिंदू धर्म संस्कृतीचं तत्वज्ञान अभ्यासू गेलो ना, त्यावेळेला माझी बुद्धी त्या ठिकाणी कमी पडली आणि मग मला माझ्या भावनेचा वापर करावा लागला. भावना अधिक बुद्धी दोघांचा समन्वय साधला आणि मग मला भारताची हिंदू धर्म संस्कृती कळाली, म्हणून मी या भूमीला दंडवत घालतोय. कोण बोलतोय? एक दुसऱ्या देशातला पाश्चात्य तत्ववेत्ता ही आमच्या संस्कृतीच्या संबंधानं असं बोलतोय. आणि आज आम्ही कुठंतरी एक सांगू का, आमच्या धर्माची टिंगल करणारे दुसरे कोणी नाही. आज आम्हीच आमच्या धर्माच्या संबंधानं कुठंतरी पाय खेचताना दिसतोय. एखादा मंदिरात चालला तर लगेच एखादा चांगला गंध लावलेला दिसला की आमच्याकडे लगेच झाले वारकरी लावला टिळा, असे बोलणारी आपण मंडळी आहात. पण एक सांगू का, मला दुसऱ्या धर्माविषयी बोलायचं नाही, पण गोल टोपी घालून 2.5 वर्षाच्या मुलाला काहीही कळत नसताना त्यांच्या धर्मस्थळावरती ते घेऊन जातात. काय कारण? फक्त याला भविष्यामध्ये हे सर्व गोष्टी कळाव्यात ही शुद्ध अपेक्षा त्याच्या पाठीमागची आहे. आणि आमची मुलं आमच्या वयाची होतात, नवे नवे आमची चप्पल त्याच्या पायात यायला लागते, तरी मंदिर कुठे आहे हे आम्हाला माहिती होत नाही. आणि ही चूक मुलांची नसून कुठंतरी आम्ही आमची संस्कृती पोहोचवण्यासाठी कमी पडलोय. हे घडेल कधी? ज्या दिवशी आमची कोर्टातली गीता शाळेत येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे होणार आहे. आमची गीता आहे फक्त आम्ही जे काही बोलेल ते खरं बोलेल एवढं सांगण्यासाठी राहिली. पण एक सांगू का, आमची गीता कोर्टातली जर शाळेत आली ना, कोर्टच ठेवण्याची गरज राहणार नाही. कोर्टात जाण्याची वेळ का आहे? फक्त गीतेच्या विरुद्ध वागला की कोर्टात जाण्याची वेळ आहे. आज सर्वाधिक वाद जर कशाने असतील तर ग्रामीण भागातले वाद जर कशाचे असतील कोर्टामध्ये तर बांधावरून आहे. याचं कारण जर काय असेल
तर फक्त संस्कृतीपासून गीतेच्या तत्वज्ञानापासून जीवन परान्मुख होणं हे खऱ्या अर्थानं जीवनाला घातक आहे. म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीला गीतेचं तत्वज्ञान दिलं पाहिजे. माझा विषय हा चाललाय, आत्मतत्व हे न मरणार आहे. भविष्यामध्ये न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितव्यान भूयाः. परमात्म तत्व त्रिकाला बाधित सत्य आहे. विठाला भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात तीनही काळामध्ये परमात्म तत्व सत्य आहे. आणि अशा सत्स्वरूपाची प्राप्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये झालेली आहे ना, आशांची संगती देवा मला घडावी. मग देव वशे चित्ती, ज्यांच्या हृदयात देव आहे, आशांची संगती मला घडावी. तुकोबाराय बोलतात. या वाक्यावर प्रश्न असा निर्माण होतोय, म्हणजे देव ज्याच्या ज्याच्या ठिकाणी आहे, आशांची संगती मला घडावी. बरोबर आहे. मग मला सांगा, इथं बसलेल्या पैकी आमच्या कुणाकुणाजवळ देव आहे? घटी राम देहादेही एका, घटी राम देहादेही एक, घटी राम देहादेही एक. प्रकाशक सहस्ररश्मी, प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सूर्य प्रकाश. सर्वांगी राम देहादेही एक, सूर्य प्रकाश म्हणजे सर्वा घटी राम देहादेही एक, किंवा समम सर्वेषु भूतेषु, किंवा एरवी सर्वांचे हृदय देशी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावणाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, किंवा विठ्ठले लाविले पिशे, जिकडे पाहे तिकडे दिशे, किंवा हरीची आदासा हरिदाही दिशा, किंवा हरी येथे रे हरी तेथे रे, हरिविन नाही रीते रे. ही सगळी प्रमाण आम्हाला काय सांगतात? गट गट बिच में राम रमैया. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचं काय आहे? वास्तव्य आहे. नवे नवे फक्त चेतनामध्ये परमात्मा आहे, यात विशेषता नाही. जडामध्ये देखील परमात्म्याचं वास्तव्य आहे. कसं? हा समोर या मंडपाला खांब लावलेला आहे. या खांबात परमात्मा आहे? बोला. आहे. कधी कळेल? सोपं, लात मारावी लागेल. कारण लात मारूनच परमात्मा प्रगट झालेला आहे. एक सांगू का? आम्ही लात मारल्यानंतर परमात्मा प्रगट होईल की न होईल माहिती नाही, पण पाय मात्र नक्की मोडेल. मग लात मारल्यानं परमात्मा प्रगट झाला की नाही? झाला. मग कुणी लात मारली? आता हिरण्यकश्यपूनं लात मारली असं जर आपलं म्हणणं असेल, तर हिरण्यकश्यपूच्या लातेचं ते सामर्थ्य नाही, तर भक्ताच्या बापानं लात मारली म्हणून भगवान प्रगट झाले. हे सामर्थ्य प्रल्हादाचं आहे. हके सरसी उडी, स्तंभ फोडी, केवनिया स्तंभ फोडी, सांगायचं काय? परमात्मा जसा चेतनामध्ये व्यापलेला आहे, तसा जड
घडामध्येही व्यापलेला आहे. पर्यायानं सर्वत्र म्हणजे गगनम गगनाकारम अशी अवस्था परमात्म तत्वाची आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचं काय आहे, राहणं आहे. मग जर प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा आहे तर मग तुकोबाराय तुम्हाला वेगळं मागण्याची गरज काय. देववशी चित्ती त्याची घडावी संगती, हे वेगळं मागण्याची गरज काय. त्यावेळेला तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा थोडं व्याकरणाकडे लक्ष देत चला. म्हटले तुम्ही व्याकरण आमच्याकडे शिकलेलं आहात आणि तुम्ही असं चांगलं नाही. कारण देव राम अवतारात वशिष्ठांकडे म्हणजे कुणाकडे, आमच्याकडे शिकलात. कृष्ण अवतारात सांदीपणी म्हणजे कुणाकडे शिकलात, आमच्याकडे शिकला. आणि आम्ही शिकवलेलं तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास करत नाही का. आम्ही देव अशी चित्ती असा शब्द वापरला नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा देव असे चित्ती असा शब्द आमचा नाही, शे चित्ती असा आमचा शब्द आहे. मग हे आशे आणि वशे काय भानगड आहे. तर आसनं निराळं आणि वसणं निराळं. आसनं म्हणजे काय, तर आसनं प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्म्याचं आसनं आहे, पण वसणं मात्र नाही. का नाही, तर आमच्या हृदयात परमात्मा आहे पण वसलेला नाही. वसणं म्हणजे काय, तर एक उदाहरण सांगतो. मला सांगा, ऊस पाहिलाय आपण, ऊस बरोबर, ऊसामध्ये साखर आहे, ऊसामध्ये साखर आहे. मग एका माऊलीला चहा बनवायचा होता आणि योगायोगानं तिच्या घरातली साखर संपलेली होती. पण 4-5 ऊसाची टिपरं त्या माऊलीच्या घरामध्ये होती. तिनं विचार केलाय, आता पाहुणे आलेले आहेत समोर, यांना जाऊन सांगावं कसं. जुन्या काळातलं होतं म्हणून, कारण अलीकडे तसं काही राहिलेलं नाही. साखर संपली, घेऊन या असं म्हणण्याची ताकद पूर्वी नव्हती. मग तिनं काय विचार करावा, आता काय करावं, चहा तर केला पाहिजे. म्हणून त्या माऊलीनं काय केलं सांगो, 4-5 त्या उसाच्या टिपराचे बारीक 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 तुकडे केले आणि चहाच्या पातेल्यामध्ये टाकले. आता साखर असल्यानंतर 5 मिनिटामध्ये चहा तयार होतो. मग उसाची टिपरं टाकल्यानंतर 10 मिनिटात व्हायला पाहिजे की नाही. चहा करणाऱ्यांनी बोला, व्हायला पाहिजे का, का होत नाही. साखर कशापासून तयार होते, ऊसापासून. ऊसापासून साखर तयार होते. मग चहा करण्यासाठी ऊसाच्या टिपराचा वापर का होत नाही, का होत नाही. त्या ऊसावरती काय करावं लागते, प्रक्रिया करावी लागते. अशीच प्रक्रिया आमच्या ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलेली आहे. मंथन नावाची प्रक्रिया जर केली तर मंथुनी नवनीता तैसे के आनंदा वायव्यर्थ कथा संतु मार्गी वायव्यर्थ कथा संची मार्गी वायव्यर्थ कथा संची मार्गी मंथुनी नवनीता तैसे के आनंदा वायव्यर्थ ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात, मंथोनी नवनीता तैशे घे अनंता. कैशे, जैशे मंथोनी नवनीता घे तैशे अनंता मंथोनी घे. कैशे, जैशे मंथोनी नवनीता घे ना तैशे अनंता मंथोनी घे. मग असं ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं वशी आहे. वसणं म्हणजे काय, ज्ञानोबारायच्या भाषेत सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, ते वर्तत दिसती देही परी देहिना माझ्या ठाई आणि मी तयाचे हृदयी समग्र शे. हा समग्र शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ते वर्तत दिसती देही. कोण, संत. संत कुठे राहतात, देहात वर्तन करताना दिसतात. तुम्ही आपण कुठे आहोत, आम्हीही वर्तत दिसती देही. पण
आम्ही ते त्यांच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबा म्हणतात देही ना, ते देहात नाही, आम्ही देही हा. आणि पुढे जर पाहिलं ते वर्तत दिसती देही परी देहीना, देहात नाही मग कुठे आहे? परमात्मा सांगतात माझ्या ठाई. ते कुठे आहेत? माझ्या ठिकाणी आहेत. मग ते माझ्या ठिकाणी आहेत यात विशेषता नाही, परमात्मा स्वतः सांगतो आणि मी तयाचे हृदयी, कुणाच्या? संतांचे हृदयी असे. पण कसा असे? तुमच्या माझ्या हृदयात जसा असे तसा नाही, समग्र असे. इथं समग्र शब्दाचा अर्थ आहे वशे. समग्र म्हणजे संपूर्ण व्यापकत्वानं माझं वास्तव्य त्यांच्या ठिकाणी आहे आणि तुमच्या माझ्या ठिकाणी त्या परमात्म्याचं वास्तव्य कसं आहे? परिच्छिन्न आहे. हे परिच्छिन्नत्व का आहे? तर आम्ही आमच्या स्वस्वरूपाची जाणीव आम्हाला जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आमचं परिच्छिन्नत्व जाऊ शकत नाही. आता परमात्मा आमच्या ठिकाणी आहे हे मान्य आहे, पण किती जणांना मान्य आहे? आता मला सांगा, एखाद्याला प्रश्न विचारला, बाबा तू कोण? तर काय उत्तर देईल? त्याचं नाव सांगेल, त्याच्या वडिलांचं नाव सांगेल. मला वाटतं त्याचा पत्ता लिहायला लागलं तर पान वहीचं संपेल, पत्ता शिल्लक राहील. कुणाचा? देहाच्या संबंधानं त्याचा असलेला पत्ता. पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज तुम्ही कोण? त्यावेळेला तुकोबाराय उत्तर देतात, मी वासुदेव तत्त्वता, मी वासुदेव तत्त्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभा आहे ठाऊक सभय संता, आई तुझा निकमाता वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, सभय ठाऊक तुझा वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज तुम्ही कोण? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, तत्वतः मी वासुदेव. मी कोण आहे? तत्वाच्या दृष्टिकोनातून वासुदेव देव आहे. पण तुमच्या माझ्यासारखी लोक देवाला तुकोबारायला म्हणू लागले, तुकोबाराय आम्हाला हे मान्य नाही का? अहो म्हटले तुकाराम तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव बोलवा, आईचं नाव कनकाई, बरं तुमचा तालुका हवेली, जिल्हा पुणे, हा परिचय न सांगता काय म्हणता मी वासुदेव, मी देव आहे, हे कसं काय? त्यावेळेला महाराज सांगतात, बाबा रे खरं सांगू का, हा दिसतोय ना, हा देश माझा नाही, देशवेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवणावरी, मोठे स्थिर राहिलो, पाय डोळा म्हणता माझे ती कैचा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. तुकोबाराय सांगतात, बाबा हा दिसतोय ना, हा देश माझा नाही, वेश माझा नाही. आता देश माझा नाही, वेश माझा नाही म्हणजे काय? तुकोबाराय या प्रमाणाचा अर्थ सांगतो. देश म्हणजे ज्या जागेवरती तुकोबाराय उभे आहेत ना, तुकोबाराय सांगतात हा देश, ही जागा माझी नाही. वेश माझा नाही, 3.5 हाताचा प्राप्त झालेला देह हाही माझा नाही. मग महाराज हा देशही तुमचा नाही, हा वेशही तुमचा नाही, मग तुम्ही इथं आलात कसं? त्यावेळेला तुकोबाराय सहज उत्तर देतात, म्हटले आपलं सहज फिरत 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 आलो. म्हटले मग तुम्ही जर सहज फिरत आलेला आहात महाराज, तर मग राहा ना, का जायचं 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 ही भाषा का वापरतात? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, राहिलो असतो पण करू सत्ता कवणावरी, इथं माझं कोणी ऐकत नाही. म्हटले महाराज तुमचे घरातले ऐकत नाहीत की बाहेरचे ऐकत नाहीत? कारण बऱ्याचदा अपेक्षा असते संपूर्ण गावानं माझं ऐकावं, अशी अपेक्षा असते. पण एक सांगू का, ज्याला खरंच वाटतंय गावानं माझं ऐकावं, त्यानं अगोदर तयारी घरामध्ये केली पाहिजे.
ज्या दिवशी घरातले ऐकतील ना त्या दिवशी हळूहळू मग गल्ली ऐकेल. गल्लीनं ज्या दिवशी ऐकेल ना त्या दिवशी दिल्लीपर्यंतची तयारी करायला हरकत नाही, पण सुरुवात मात्र घरात केली पाहिजे. मग तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज तुमचे नेमकं घरातलं ऐकत नाहीत की बाहेरचे? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलंय, घरातले आणि बाहेरचे आता मला सांगायचे नाही, हे मी माझ्या प्रारंभिक जीवनात सांगून झालंय. घरातले ऐकत नाहीत, बाईल कर्कशा आणि गावाचा विचार केला, बाहेरच्यांचा विचार केला तर कोपला पाटील, हे माझं पूर्वी सांगून झालंय. आता ते मला सांगायचं नाही, पण मी ज्यांना माझं म्हणत होतो ना ते माझं ऐकत नाही. म्हटले महाराज तुम्ही कुणाला माझं म्हणत होतात? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, पाय डोळा म्हणता माझे, मी यांना माझं म्हणत होतो, पण या इंद्रियाचा विचार केला तर हे पाय माझा ऐकत नाही. तुकोबाराय सांगतात पाय ऐकत नाही. तुकोबारायचे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. आपले तरी पाय आपलं ऐकतात का हो? मला वाटतं आमच्या पायानं जर आमचं ऐकलं असतं तर 2 तासाच्या कीर्तनात 200 आसनं आम्ही केली नसती. का? आम्ही पायाला सांगतो बाबा कीर्तन चाललंय, वरती येऊ नको, वरती येऊ नको, पण पाय आमचा ऐकत नाही. का ऐकत नाही? आपले ऐकत नाही असं नाही, कारण प्रत्येक इंद्रियाचा विषय नाथांनी फार सुंदर वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, पाय वांछती गती, हस्त वांछती खेळा, किंवा रूप पहावया डोळा, किंवा उदर वांछती अन्न. या प्रत्येक इंद्रियाचा जर विषय पाहिला तर त्याच्या विषयाकडे अहोरात्र या इंद्रियांचं धावणं चालू आहे. मग तुकोबाराय तुम्ही इथं पाय डोळा म्हणता माझे, तीही कैचा मोकलिलो, म्हणून हे माझं राहण्याचं ठिकाण नाही. मग महाराज तुमचं खरं राहण्याचं ठिकाण कोणतं? परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, किंवा निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोशे. आणि त्या ठिकाणी काय झालं? निराभाशी पूर्ण झालो, समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्य भावाला आम्ही पावलो. याचाच अर्थ देवाचं वास्तव्य व्यापकत्वानं आमच्या ठिकाणी झालं. मग असंच वास्तव्य आमच्याही हृदयात व्हावं असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या अंतःकरणात स्वतःच्या स्वस्वरूपाचा परिचय करून घेतला पाहिजे. स्वतःला आम्ही सध्या भ्रमामध्ये आहोत. कोणत्या भ्रमात आहोत एवढा एक विषय सांगतो आणि आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. आम्ही स्वतःच्या संबंधानं आम्ही भ्रमामध्ये आहोत. आम्ही स्वतःचा परिचय स्वतःच्या देहाच्या संबंधानं असलेला परिचय देतोय, पण आम्ही ज्या दिवशी आम्ही आत्मतत्वाच्या संबंधानं परिचय देऊ ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा परिचय यशस्वी होणार आहे. आम्हाला कोणता भ्रम आहे? ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायात एक सुंदर ओवी खर्ची घातली. ज्ञानोबाराय म्हणतात, एक मनुष्य रस्त्यानं निघाला आणि जात असताना मध्येच ओरडू लागला. काय ओरडू लागला? ज्ञानोबारायांनी फार सुंदर उदाहरण दिलंय. म्हटले तो मनुष्य असं ओरडत होता, म्हटले मी चोरीला गेलोय, मी चोरीला गेलोय, मी चोरीला गेलोय, असं ओरडू लागला. आता काय चोरीला गेलोय असं त्याला विचारल्यानंतर त्यानं काय सांगितलं? मी चोरीला गेलो. हे वाक्य पटणार आहे का? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, कवणू एक भ्रमलेपणे, मी तो नवे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतःकरणे घेवोनी ठाके. असा छंद किती दिवस अंतःकरणात लावून घेतला म्हणजे स्वतः सापडेल. त्याला हसण्याचं कारण नाही. सध्या आमची परिस्थिती तशी झालेली आहे. नाथांनी भागवतात एक सुंदर उदाहरण दिलंय. नाथ महाराज म्हणतात, एकाच शय्येवर शयन केलेले पती आणि पत्नी, आणि पत्नीला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तिचे पतिराज ते जंगलात फिरायला गेले आणि फिरत असताना तिचे पतिराज वाघानं मारून टाकले, खाऊन घेतलं वाघाने. ती ओरडू लागली, धावा धावा, कुणीतरी माझ्या पतीला वाचवा, अकाली वैधत्व माझ्या नशिबी आलं, काही करा, कृपा करा, मला वाचवा. असं बोलत असताना तिचं बोलणं त्यानं ऐकलं आणि तो जागा झाला. तो तिला विचारू लागला, अगं म्हटले काय झालं? अहो म्हटले तुम्हाला काही कळालं का? माझे पती गेले. कोण विचारतोय? पतीच विचारतोय.
अगं म्हटलं हिला नेमकं बाहेरचं झालं की घरातलं, कारण माता पाहुण्यांकडे थोडंसं हे अधिक प्रमाणात असतं. म्हटले काय करावं नेमकं, हिला बाहेरचं झालं की घरातलं. शेवटी त्यानं विचार केला हिला सांगून उपयोग नाही का, तर ही बोलते आहे हे व्यावहारिक सत्य आहेत, पण स्वप्न हे प्रातिभाषिक सत्तेचा विषय आहे. हिला आता व्यावहारिक सत्यत आणलं पाहिजे म्हणून जोरात तिच्या कानाखाली मारली. कारण झोपेत थोडं कमी मारलं पाहिजे. असं मारलं आणि मारल्यानंतर मग ती जागी झाली. म्हटल्या तुम्ही जिवंत? मग म्हटले एवढ्या लवकर मला मारते का, माझा दृष्टांत संपला, मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. झोपण्याच्या अगोदर पती काय आहे, जिवंत आहे. झोपल्यानंतर स्वप्न पडलं त्याही काळी पती जिवंतच आहे, आणि स्वप्न गालात बसली त्यानंतर स्वप्न निवृत्ती झाली त्याही काळी पती जिवंतच आहे. फक्त मधला जो स्वप्नाचा काळ आहे ना, त्या काळात काय वाटलं, जिवंत असलेला पती मेल्यासारखा वाटला. तसं आमच्या हृदय पटलावरती त्या परमात्म्याचं वास्तव्य अखंड आहे, पण आम्हाला या देहत्वाच्या भ्रमामुळे तो परमात्मा आम्हाला अप्राप्त वाटतो. शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर स्वकंठेच स्थितम वस्तू परिभ्रामेण प्राप्यते. एका माता माऊलीनं आपल्या नाकातली नथ काढली आणि गळ्यातील पोथीला अडकवून ठेवली, आणि नथ हरवली म्हणून इकडं तिकडं दिवसभर शोधली, पण नथ सापडली नाही. शेवटी शेजारच्या मावशीकडे गेली आणि तिनं सांगितलं, अगं म्हटले काय सांगू, माझ्या पतीने मला मागच्या वर्षी 10 तोळ्याची नथ, कीर्तनात कशाला कमी, अगदी मोकळ्या मनानं 10 तोळ्याची नथ केली. म्हटले सकाळपासून शोधते सापडत नाही. मग तिनं सांगितले मी सापडून देते, पण मला काय म्हटले तुझा चहा पाणी वगैरे करून टाकील. मग घरी जा म्हटले, आरशाच्या समोर गेली की तुझी नथ तुला सापडेल. घरी आली, कपाटाला मोठा आरसा होता, आणि आरशाच्या समोर उभं राहताच क्षणी आरशामध्ये काय दिसली, नथ दिसली. पण अडचण अशी झाली, नथ आरशात दिसते आणि आरसा वचकायला सुरुवात केली. मग जिची नथ नव्हती ना ती हळूहळू पाठीमागून आली आणि तिनं सांगितलं, अगं बाई नथ आरशात नाही, कुठे आहे, तुझ्याच गळ्यात आहे. आणि सध्या आमचं जे चाललंय ना हे फक्त बाहेर बोचकणं चाललेलं आहे, कधीतरी हे आमच्या आत आहे. ही अनुभूती ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं परमात्म्याचं वसन होणार आहे. आणि असा परमात्मा ज्यांच्या हृदयात बसलेला आहे ना, तुकोबाराय सांगतात, त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी, कारण ही माझ्या मनाची आवड असून ही माझी वासना तुम्ही पुरवावी. दुसरं चरण. ऐसे आवडते मना, 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 देव पूर्वावी वासना, 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 ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय रखुमाये रखुमाये देववशे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावे वासना आमच्या जीवनामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात ज्यांच्या हृदयात देवाचं वास्तव्य कसं आता मी सांगितलं तशा पद्धतीनं वास्तव्य ज्यांच्या हृदयात झालं ना आशांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावे ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना आणि अशा हरिजनासी भेटी आणि त्यांची भेटी आम्हाला कशी व्हावी न हो अंग संग तुटी कधीच त्यांची तुटी आमच्या जीवनामध्ये तशी घडू नये आणि अशी अखंड अशा संतांची संगती जर आम्हाला घडली तर आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जिनं भलं होईल तुका म्हणे जिने भले काय जिने तो भले शब्द अलीकडे घेतला पाहिजे काय तुका म्हणे जिने भले कशाने संत संगष्टने जिने भले ऐशे तुका म्हणे म्हणजे खऱ्या अर्थानं जिनं भलं व्हावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि जिनं भलं म्हणजे जेवढं आयुष्य आम्हाला जगायचं ना हे भल्या म्हणजे भलं व्हावं कल्याण व्हावं या आयुष्याचं अशी जर अपेक्षा असेल तर काय करावं तुका म्हणे जिने भले असं जिनं भलं कशाने संत संगष्टने त्या संतांच्या संगतीत जीवनाचं जिनं भलं होणार आहे आणि असं प्रत्येकाच्या जीवनाचं जिनं भलं व्हावं अशी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो आणि ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावे वासना ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली राम 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 देववशे चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावे वासना यथामते यथावकाश अभंगाच्या संबंधानं पहिल्या चरणाच्या संबंधानं आपण तोडका मोडका विचार करण्याचा प्रयत्न केला वाकडे के नीट देव जाणे परंतु जे गुरुवर्यांच्या मुखातून जे काही श्रवण केलंय त्या अनुषंगानं थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला असाच आशय तुकोबारांना अपेक्षित असेल असा माझा आग्रह नाही परंतु जे परंपरेनं श्रवण केलंय ना
त्याच अनुषंगानं थोडासा बोलण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये मी उत्सव शब्दाची इति कर्तव्यता सुरुवातीला बोलून गेलेलो आहे. ज्यांच्या आयोजनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे ते बाळाराम काका चौधरी आणि आपल्या नगराचे नगरसेवक आहेत. सेवक कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, सेवकाची वृत्ती कशी असावी हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. कारण अखंड ज्यांचं जीवन सेवेत गेलेलं आहे, एवढी 35 वर्ष टिकणं सोपं नाही. मी स्पष्ट बोलतोय, टिकणं सोपं नाही. पण हा जर परिणाम कशाचा असेल तर हा परिणाम सेवेचा आहे. आणि सेवेचा परिणामातून त्यांचं आज 35 वर्षापासून ते नगरसेवक आपल्या नगराचे आहेत. आणि आपल्या नगराची उत्तम प्रगती त्यांच्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्या सप्ताहाचीही प्रगती त्यांच्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. या कार्यक्रमाचे अर्थात मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आल्या आल्या त्यांचंही दर्शन आम्हाला घडलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाराम भाऊ फुलोरे आणि उपाध्यक्ष आहेत रमेशजी चौधरी. ही मंडळी या कार्यामध्ये यथार्थ पद्धतीनं सक्रिय आहेत. अर्थात आपला सर्वांचा सहयोग त्यांना आपण करत आहात आणि त्या अनुषंगानं ही या ठिकाणी आपण हा उत्सव करत आहात. आणि आपल्या उत्सवाला विशेषत्वानं उद्या ज्यांचं तुम्ही काल्याचं कीर्तन श्रवण करत आहात या व्यक्तीनं महाराष्ट्र गाजवलेला आहे. तरी देखील पूर्ण 4 दिवस अगदी जे काही जो व्याप आहे, महाराष्ट्रभर फिरण्याचा जो व्याप आहे, तो सगळा बाजूला सारून आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव महाराजांचं या ठिकाणी 4 दिवसाकरिता राहणं आहे. पूजनीय महाराजांच्याही चरणी मी विनम्र अभिवादन करतो. सर्वच गायनाचार्य मंडळी दिग्गज आहेत, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. दोनही मृदंगाचार्य, आपण सर्व श्रोतृवर्ग, पुरुष बांधव, मातृवर्ग, आपल्या सर्वांच्या चरणारविंदे विनम्र भावानं अभिवादन करतो. फक्त जाता जाता एक सांगतोय की मी सुरुवातीला जी दुस्संगतीच्या संबंधानं बोललो ना, कीर्तनातून काहीतरी प्रत्येक कीर्तनातून न्यायचं असतं, तर आमच्या कीर्तनातून काय न्या, एवढं एक वाक्य सांगतोय. संगती कुणाची करावी याच्यावर जीवनाची वाटचाल ठरत असते. म्हणून योग्य पद्धतीची संगती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये घडो, एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. आणि जाता जाता आमच्या धर्माची जोपर्यंत गाय वाचत नाही तोपर्यंत हिंदू धर्मही टिकू शकत नाही. गीता आणि आई आणि तिसरी गाय या 3 गोष्टी जोपर्यंत आमच्या धर्माच्या वाचत नाही तोपर्यंत आमचा धर्म टिकू शकत नाही. तुम्हाला शहरी भागामध्ये गायी पाळणं शक्य नाही, पण कुठेतरी जिथे तुम्हाला शक्य असेल तिथं गोशाळा असेल, काय जे असेल तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण सहयोग केला पाहिजे. आता स्वतःचं कीर्तनात काहीही सांगू नये, पण आता कंबर सोडलंय एक वाक्य सांगतोय. आज आम्ही कसायाच्या दारात जाणाऱ्या ज्या गायी आहेत अशा 50 गायींचं संगोपन आम्ही आमच्या गावामध्ये स्वतंत्र पद्धतीनं करतोय. आणि दुसरी गोष्ट, गायीच्या शेणात काय ताकद आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सांगतो आहे. माझा हा मोबाईल आहे, ह्या मोबाईलला ही जी चिप लावलेली आहे ना, ही अँटी रेडिएशन चिप आहे. अँटी रेडिएशन म्हणजे काय, आता मी हे विकायला वगैरे काही आणलेलं नाही, फक्त गायीच्या शेणात काय ताकद एवढं सांगतो. माणसाच्या शरीरात हा मोबाईल तुमची जेवढी ताकद आहे ना तेवढी पूर्ण दुबळी करतो. अगदी तुम्हाला 0 ताकद, म्हणजे तुम्ही मोबाईल नसताना जेवढी तुमची एनर्जी आहे, मोबाईल वरच्या खिशात ठेवल्यानंतर हार्टला प्रॉब्लेम करतोय, खालच्या खिशात ठेवला शुक्राणूची वाढ होऊ देत नाही. पण ही शेणाच्या गौरीचा एक तुकडा जरी आपल्या खिशात, आपल्याला वाईट वाटतंय बाबा गाईचं शेण ते खिशात, पण याच्याशिवाय पर्याय नाही. जास्त दिवस जर योग्य पद्धतीनं जगायचं असेल तर गायीशिवाय पर्याय नाही. आम्ही अगरबत्ती आमच्या घरामध्ये लावतो. हिंदू धर्मात बांबू हा कधीही जाळला जात नाही, बांबू कधीही जाळला जात नाही. आज आमच्या प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये
प्रेतावरचा देखील बांबू आपण जाळत नाही, तो बाजूला टाकतो आणि प्रत्येकाच्या घरात आम्ही देवासमोर बांबू जाळतोय आणि केमिकलच्या दृष्टिकोनातून त्याही अगरबत्तीचा किती दुष्परिणाम आपल्यावरती होतो हेही आपण पाहत आहात. आम्ही शेणापासून 41 पद्धतीचे प्रोडक्ट आमच्या गोशाळेवरती आता तयार करतो आहोत. हळूहळू आम्ही महाराष्ट्रभर ते पोहोचवणार आहेत. पण खऱ्या अर्थानं गायीशिवाय आमच्या आरोग्याच्या जीवनामध्ये आरोग्य व्यवस्थित राहावं याच्याशिवाय गायच महत्त्वाचे आहे. सगळ्या गोष्टी आम्हाला गायीच्या मिळाव्यात. पण मुंबईसारख्या तुम्ही अगदी मुंबईला लागून राहतात, मग तुम्हाला ह्या गोष्टी शक्य नाही. पण तरी देखील जेवढं शक्य आहे तेवढं आपण करावं. आणि एवढी एक अपेक्षा, गोमातेची सेवा, गीतेची सेवा आणि आपल्या स्वतःच्या आई वडिलांची सेवा आपल्या सर्वांकडून घडो, एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. आणि 10 मिनिटे आपले एक्स्ट्रा घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या समोर माफी मागतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय बोलिलेले पुढे वेडी मागुले उघडे नाही विचारिला अधिकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज अखंड हरिनाम उत्सवाचा 3रा दिवस अर्थात जागराचा दिवस. आणि या जागराच्या दिवशी ज्यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली ते हरिभक्तीपरायण समाधान महाराज पाटील मनमाड महाराजांनी वेळेत येऊन आपल्याला ज्ञानामृत पाजलं, त्याबद्दल महाराजांना ग्रामस्थांकडून मी धन्यवाद देतो. आपण कीर्तन ऐकताना महाराजांचे शब्द श्रवण केलेलेच आहेत, पण ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगतो की तैसे साचानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराजांची गोड वाणी आहे, चिंतन ही गोड आहे. महाराजांना पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो. तसेच उद्याचे कार्यक्रम, उद्या सकाळी काकडा भजन होईल, तदनंतर 10 ते 12 या वेळेत काल्याचं कीर्तन होईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आज जसे तुम्ही उपस्थित राहिलात तसे उद्याही उपस्थित राहा अशी सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले सगळे टाळकरी, पखावज वादक, श्रोते यांना पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.